तर मंडळी ही आहे आपली समोर V-Strom SX250 2025 मॉडेल आणि आतापर्यंत ही गाडी चालली आहे फक्त 16,459 किलोमीटर। आणि या प्रवासादरम्यान मला या गाडीमध्ये काही कमी जाणवल्या त्या तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात कमी मला जाणवली ती म्हणजे फ्यूल रेंज शो न करणं। होतं काय जेव्हा आपण ही गाडी चालवतो, ऍक्च्युअली ही गाडी आहे ॲडव्हेंचर टूरर मशीन, म्हणजे टूरिंग करण्यासाठी स्पेशली बनवलेली गाडी आहे। पण जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा ना लक्षात नाही राहत की आपल्याजवळ पेट्रोल किती आहे। जेव्हा या इंडिकेटर मध्ये शेवटची काठी दिसायला चालू होते ना, तेव्हा मनात भीती लागून राहते की आतापर्यंत मी गाडी किती चालवली आहे, अजून आपल्याला किती किलोमीटर पुढे जायचंय, त्यानंतर आपल्याला पेट्रोल पंप मिळेल आणि तेवढी आपली गाडी जाईल की नाही। त्यामुळे गरजेचं असतं तो फ्यूल रेंज दाखवणं आणि तोच ऑप्शन या गाडीमध्ये नाहीये। त्यामुळे ही एक मोठी कमी मला या गाडीमध्ये जाणवते। दुसरी कमी मला जाणवते ती इथे एवढासा ट्रॅव्हल सस्पेन्शन दिला यार, अजून थोडासा वाढला असता ना तर या गाडीला तोड नव्हता आणि थोडासा वाढू शकला असता। कंपनी विचार केला असता ना तर हे ट्रॅव्हल सस्पेन्शन अजून कंपनी वाढून देऊ शकली असती, पण ती न देता एवढंच ठेवलंय। आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे शो साठी म्हणून हा फायबरचा छोटासा भाग आहे हा एवढा वर काढलाय। त्यामुळे होतं काय, अशा प्रकारचा तुम्ही गार्ड लावताय तर गार्ड मध्ये आणि या फायबर मध्ये एवढाच गॅप राहतोय आणि याचा एक काय प्रॉब्लेम आहे नक्की तो मी तुम्हाला पुढच्या एखाद्या रील मध्ये सांगतोच। तिसरी कमी मला जाणवते ती लाईटची। लोअर बीम पकवास आहे, हाय बीम थोडीशी चांगली आहे। नॉर्मली तुम्ही अंधारात जर गाडी चालवताय तर तुम्हाला ही लाईट चांगली वाटेल, मात्र जेव्हा तुम्ही हायवेवर जाल, मोठमोठ्या लाईटी तुमच्यावर जेव्हा पडतील तेव्हा या लाईटीना आपल्याला शोधाव्या लागतात। त्यामुळे स्टॉक लाईटची कमी मला ही जाणवतेच, स्पेशली हायवेवर। चौथी कमी आहे ती म्हणजे हॉर्न। पकवास हॉर्न आहे, म्हणजे असं वाटतं ना की छोट्या गाडीचा हॉर्न या गाडीला लावलाय। या हॉर्नची खरी कमी जाणवते ती ट्रॅफिक मध्ये। बस या चारच गोष्टी आहेत जे या गाडीमध्ये कमी म्हणून जाणवतात। बाकी ओव्हरऑल गाडी एक नंबर।